नमस्कार, आप देख रहे हैं बापू की आवाज़ न्यूज़। साथियों, आज हम मौजूद है गोंदिया तहसील अंतर्गत आने वाले खातीटोला झालूटोला ग्राम पंचायत में। मैं बता दूं साथियों कि हम अनेक तरह के न्यूज़ दिखाते रहते हैं। अभी आपको हम कई न्यूज़ दिखाए हैं कि बहुत सारी ग्राम पंचायतों में भ्रष्टाचार किया जाता है और वो भ्रष्टाचार को हम समाज के सामने लाने का प्रयास करते रहते हैं। ऐसी ही एक भ्रष्टाचार के आज हम आपको न्यूज़ दिखाने जा रहे हैं। हमारे साथ यहाँ के जो समाज सेवक है जिन्होंने कंप्लेंट किए थे भ्रष्टाचार के खिलाफ, आज चौकसी थी 15 वित्त आयोग के जो निधि थी उसको लेकर। हम इनसे जानने का प्रयास करेंगे कि क्या था पूरा मामला। सबसे पहले आप अपना परिचय दीजिए। नमस्कार, मी प्रदीप ठाकरे, झालूटोला तालुका, जिल्हा गोंदिया। आज आपके गांव में चौकसी थी, बीडीओ, विस्तार अधिकारी और जो संबंधित तांत्रिक अधिकारी है वो लोग आए थे। क्या चौकसी हुई, क्या है पूरा मामला? गड ग्रामपंचायत झालूटोला खातीटोलामध्ये जे चाललेलं आहे भ्रष्टाचार, त्याविषयी तक्रार मी आपले सरकार पोर्टलवर केलेली होती आणि त्यामधून चौकशीचे 3 फेज झालेले आहेत आज कंप्लीट. तर पहिल्या फेजमध्ये झालं की माझं स्टेटमेंट घेतलं गेलं, लिहिलं गेलं की काय-काय आहेत तुमच्या तक्रारी, कोणकोणती कामं इथे झाली आणि कोणकोणती कामं अंदाजपत्रकाप्रमाणे झाली नाही. हे सगळं ते त्यामध्ये लिहिलं आणि त्यानंतर दुसरा फेज झाला चौकशीचा, त्याला मौका चौकशी असं म्हणलं गेलं. त्यामध्ये जे चौकशी अधिकारी होते, त्यांनी बघितलं इथं येऊन की कोणती कामं इथं मौक्यावर झालेली आहेत आणि अंदाजपत्रकाप्रमाणे झाली किंवा नाही, हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष तिथं स्थळावर जाऊन बघितलं आणि त्यानंतर दुसरं फेज संपन्न झालं. त्यानंतर आता विस्तार अधिकारी यांनी केली होती. गावड म्हणून विस्तार अधिकारी होते, त्यांनी ती मौका चौकशी केली होती आणि सुरुवातीला जे स्टेटमेंट घेतलं होतं ते त्यांनीच घेतलं होतं. पण आता जे आहे ते जिल्हा परिषदमधून उपअभियंता गायधने म्हणून आहेत. ते गायधने सर आज तांत्रिक चौकशीकरिता आले होते. त्यांनी पण स्थळं बघितली. तिथे जे अंदाजपत्रकामध्ये आहे की जसं ग्रामपंचायत झालूटोला इथे शौचालय बांधकाम करणे 2020-21चं आहे बांधकाम तिथं दाखवतंय आणि जे बिल निघालं आहे 23-24 मध्ये निघालं आहे. त्यानंतर तिथे बाजार चौक खातीटोलामध्ये 78,000 रुपयाची मुतारी बांधली आहे, पण ती मुतारी तिथे नाहीच आहे, म्हणजे जागेवर काम नाहीच आहे आणि ते जे अंगणवाडीच्या शेजारी मुतारी आहे तीच मुतारी ती आहे म्हणून असं दाखवत आहेत, पण जे लोकेशन दाखवलं आहे आणि बिलं काढली गेली आहे त्या लोकेशनवर तिथं काम नाही आहे. तर ते असं त्यांनी बघितलं, तिथे लिहिलं पण याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये की काम इथं नाही आहे म्हणून. आता तांत्रिक अधिकाऱ्यांनी सुद्धा ते मोजणी केली त्याची, जी अंगणवाडीच्या भिंतीला लागून बनवली आहे. तिथे 78,000ची मुतारी, ती मोजणी केलेली आहे. त्यानंतर जे कचरा कुंडी आहेत, गिला कचरा आणि सुका कचरा हे वर्गीकरण करण्यासाठी जी पत्र्याची पेटी लावलेली आहे, त्या पेट्या होत्या, त्यासुद्धा 10 पेट्यांचं 96,000 रुपये बिल काढलेलं आहे. ते सुद्धा पेट्या बरोबर अवस्थेमध्ये नाही आहे, त्यांचा सुद्धा उपयोग होत नाही आहे. शासनाकडून आपल्याला मिळालेल्या पैशाच्या, ग्रामपंचायतीला मिळालेल्या पैशाचा खूप दुरुपयोग मोठ्या प्रमाणात तिथे होत आहे. त्यानंतर शौचालय चालू आहेत. शौचालयाचं काम झालेलं आहे, पण ते चालूच नाही. तिथे पाण्याअभावी ते चालू नाही असं सरपंचाचं म्हणणं आहे की पाणीच नाही आहे. पण पाण्याची व्यवस्था करणार कोण? सरपंच की गावकरी नागरिक? सरपंचाचे दायित्व पूर्ण करत नाही आहे ते. त्यासाठी आम्ही तक्रार केली होती आपले सरकार पोर्टलवर. त्यानंतर इथे जे विहिरीचे ओटे आहेत आणि हातपंपाचे ओटे आहेत ते सुद्धा झाले नाही, ते सुद्धा बांधलेले नाही आहे, त्यांची सुद्धा बिलं काढलेली आहेत. त्यानंतर तिकडे गडमाता डुडुमाई देवस्थान इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे असं लिहिलं होतं, असं बिल काढलेलं आहे 1,79,000चं. पण तिथं काही ती व्यवस्था पुरेपूर झालेली नाही. तिथे एक 500 लिटरची टँक लावली आहे आणि फक्त नळं लावले आहेत. तिथे बेसिन वगैरे काही लावलेलं नाही आहे. जे इस्टिमेटमध्ये बेसिन आहे पण तिथे प्रत्यक्षामध्ये नाही आहे. तर तसं त्यांनी नमूद केलं तिथं. डिप्टी इंजिनियरचे आले होते आम्ही, गायधने सर त्यांनी. आणि त्यानंतर जे सौर पंप आहे, सौर प्लेटच नाही आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि सौर पंप जे आहे ते तिथे उपस्थित आहे, पण सौर प्लेटच नाही आहे, सौर प्लेट. तर मग विद्युत कशी निर्माण होणार आणि पंप कसा चालणार आणि पाणी पुरवठा कसा होणार जिल्हा परिषद शाळेमध्ये? आणि वर त्याच बोरमध्ये जे पाईपलाईन लावलेली आहे तिकडसाठी गडमाता डुडुमाई टेकडी, त्या ठिकाणी पाणी कसं पोहोचणार हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे असे किती प्रश्न आहेत. या 10 वर्षामध्ये प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहे, प्रत्येक कामात. एक जर काम मुतारी बांधकाम असेल किंवा पेवर ब्लॉक लावणे असेल किंवा काही व्यापारी संकुल बांधकाम असेल
किंवा कचरा शेड असेल, कचरा वर्गीकरण शेड असेल, अंगणवाडीची बिल्डिंग असेल, ग्रामपंचायतची बिल्डिंग असेल, म्हणजे एकही काम 10 वर्षामध्ये असा झालेला नाही ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. सगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि मी 10 वर्षाची चौकशीची मागणी केलेली आहे. ती आता मागणी कधीपर्यंत पूर्ण होते माझी हे बघूया. जर झाली नाही तर माझी उपोषणाची तयारी आहे. आमरण उपोषण सुद्धा मी जिल्हा परिषदच्या पुढे करू शकतो. आणि जे तक्रार आहे तक्रार तर मी वरपर्यंत केली आहे. CP ग्राम पोर्टलवर सुद्धा तक्रार केली आहे. मेरी पंचायत मधून आपण जे बघतो इन्फॉर्मेशन ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपल्या सरकारवर सुद्धा केली, CP ग्राम मध्ये पण केली आणि मी ऑफलाईन तक्रार पण केली आहे. पंचायत समितीला पण दिला आहे, जिल्हा परिषदला दिला आहे, कलेक्टरला दिला आहे, विभागीय आयुक्तपर्यंत मी तक्रार केलेली आहे. कारण आपल्याला एकही भ्रष्टाचार नकोय. आम्हाला गाव विकासशील आणि समृद्ध गाव पाहिजे. शासनाचा पैसा जो येतोय, जो शासन पैसा देतोय आमच्या विकासासाठी, तो विकासामध्येच त्याचा उपयोग व्हायला पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त आमचा गाव व्हायला पाहिजे. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. क्या धन्यवाद। बताएंगे आज जो चौकसी हुई आप उससे संतुष्ट है क्या? सबसे पहले अपना परिचय दीजिए। मेरा नाम लक्ष्मीकांत भोयर है। मैं ग्राम खातीटोला का नागरिक हूँ और आज मुझे पता चला कि तांत्रिक चौकसी है करके, तो मैं यहाँ आया था। तो यहाँ साथ में सरपंच, उप सरपंच और मेंबर भी थे और तकरारकर्ता ठाकरे जी भी थे। तो हमारे ऐसे समझ में आया कि कुछ शौचालय वगैरह का बांधकाम किया, तो उनने जो गायधन्य सर आए थे ZP से, तो उनने उसका मौजमाप वगैरह किया। तो अभी अहवाल दिए नहीं है कितना मौजमाप है। तो और प्रत्यक्ष में वो आंगनवाड़ी खातीटोला की जो बनी है, तो उसमें 1000 लीटर की टंकी लिखा है। तो हम प्रत्यक्ष वहाँ जाकर के देखे, गायधन्य सर थे, सरपंच, उप सरपंच और पंचायत समिति सदस्य शंकर जी टेमरे वो भी थे। तो वहाँ 500 लीटर की टंकी है। उनने भी बोले हाँ 500 लीटर की है, लेकिन एक्चुअली बिल में 1000 लीटर की टंकी लिखा हुआ है। अच्छा, ये सब भ्रष्टाचार है तो अभी आपकी क्या मांगनी है? हमारा कहना है कि जिनने भी भ्रष्टाचार किया है वो सामने आए और चौकसी हो और उनको पदमुक्त किया जाए जिनने भ्रष्टाचार किया है, और गांव का विकास हो। बस इतना ही कहना है। और गढ़माता डुडुमाई पर बेसिन लगी है बोले, तो वहाँ भी गए हम, लेकिन वहाँ एक्चुअली में बेसिन नहीं थी। साहब ने भी, गायधन्य सर ने भी देखे, वहाँ बेसिन नहीं है, वो भी लिखे। और उसके अलावा जो बाजार चौक खातीटोला में मुतारी बांधकाम था, वो भी वहाँ नहीं है। उसके जगह वो आंगनवाड़ी खातीटोला के कंपाउंड को लेकर के बनाया गया है। यानी 10 फीट दीवार में वो पूरा 78,000 रुपये का बिल निकाला है और वहाँ 2 पार्टीशन में मुतारी बना दिया है। बस साथियों, आज हमने जो है यहाँ के इस गांव के सामाजिक कार्यकर्ता इनसे बातचीत की है। इन्होंने बताया है कि जो काम हुआ ही नहीं है, उनके फ्रॉड बिल निकाले गए हैं और वो बिल निकाल के भ्रष्टाचार किया गया है। इनका ये कहना है कि आज चौकसी हुई है, उसका अहवाल अभी तक आया नहीं है। वो अहवाल में क्या आता है, संबंधित अधिकारी जो इस भ्रष्टाचार के दोषी है, जिन्होंने भ्रष्टाचार किए हैं, उनके ऊपर क्या कार्रवाई होती है, उनको क्या सजा मिलती है, ये देखने लायक रहेगा। तब तक के देखते रहिए और बने रहिए आप बापू की आवाज़ न्यूज़ नेटवर्क के साथ।